नमस्कार मंडळी, मी तनुजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका लहान मुलासाठी न्यूबॉर्न अशा बेबीसाठी झबला कसा स्टिच करायचा ते बघूया। त्यासाठी पहिले आपण पेपर क्राफ्ट करून घेऊया। त्यासाठी लागणारे मेजरमेंट आणि त्याचे ड्राफ्टिंग हे मी स्क्रीनवर शेअर करत आहे। इथे आपण उंची घेतली आहे बघा 12 इंच आणि रुंदी घेतली आहे 5 इंच। हे जे आपण क्राफ्ट करतोय हे मागच्या भागासाठी करतोय। याचा आपण एक चौकोन करून घेतला आणि समोरील गळ्यासाठी जे कॉर्नरला मी 0 नंबर दिला आहे तिथपासून 5 पर्यंत 2 इंच आणि 0 to 6 असं 1.5 इंच अशी मार्किंग करून त्याला गोल आकारमध्ये आकार दिला आहे। त्यानंतर हे बघा इथे 0 जे नंबर दिला आहे तिथपासून मी मार्किंग स्टार्ट केली होती। पुढे 2 पासून 8 पर्यंत 4 इंच, 7 ते 8 हे गोलाकार जोडून घेतला आणि याची आता मी कटिंग करून घेत आहे। हे जे आपली कटिंग आहे मागच्या साईडची आहे। पुढच्या साईडची कटिंग आपण असंच करूया, फक्त त्यामध्ये आपल्याला आपण जे हुक लावतो मध्यभागी त्यासाठी दोन्ही साईडने एक्स्ट्राची थोडीशी मार्किंग करायची आहे। म्हणजे 1.5 इंच एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला त्या साईडला द्यायचा आहे। मागच्या भागाची कटिंग आपण फोल्डेड पेपरवर केली आहे, तर समोरची आपल्याला सिंगल पेपरवर करायची आहे। त्यामुळे याची 2 कात्रणं करावं लागतील समोरच्या भागासाठी आणि मागच्या ह्याचे फोल्डेड ह्याच्यावर एकच कात्रण आपल्याला घ्यावं लागेल। बघा इथे मी सेम मेजरमेंट घेतलेला आहे, फक्त एक्स्ट्राचा 1.5 इंच भाग आपण मधल्या साईडला सोडला आहे। याची मी कटिंग करून दाखवते तुम्हाला। इथे आपल्या दोन्ही कटिंग रेडी झाल्या आहेत। एकावर एक मी तुम्हाला जोडून दाखवते। जो खालचा आहे मागचा भाग त्याच्यावर आपण समोरचे 2 भाग ठेवले। एक्स्ट्राचा 1.5 इंच भाग आहे जो आपल्याला नंतर फोल्ड करून त्याच्यावर बटन्स लावायचे आहेत। सेम कटिंग आपण आता क्लॉथवर ठेवूया पेपरचे क्राफ्ट करून आणि त्याला कट करून घेऊया। हे बघा लहान मुलांसाठी नेहमीच त्यांना कम्फर्टेबल असे कपडे जास्त महत्त्वाचे, त्यामुळं सिंपल असा एकदम कॉटनचा व्हाईट असा मी कपडा घेतलेला आहे। त्याच्यावर मार्किंग करून जे काही आपण पेपरचं ड्राफ्ट केलं होतं त्यानुसार मागचा भाग पुढचा भाग हे मी कट करून घेते। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।